नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा येथे स्वागत आहे। मी जी.बी. देठे, शिल्पनिदेशक, मेकॅनिक ऑटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या व्हिडिओकरिता मदत करणारे संस्थेचे गटनिदेशक श्री केवटे सर, आमचे सहकारी मित्र चव्हाण सर व राठोड सर व ज्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रेरणा दिली असे संस्थेचे प्राचार्य श्री विजय नागोरे साहेब। तर आजचे टॉपिक आहे डॅशबोर्ड। आपल्या सर्वाला माहीत आहे की गाडीमध्ये डॅशबोर्ड हे अतिशय महत्त्वाचा भाग असून डॅशबोर्डशिवाय गाडी ही व्यवस्थित दिसणार नाही व त्याचे इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी लागणार नाही। तर ड्रायव्हर कॅबिनमध्ये ड्रायव्हरच्या समोर स्टीअरिंगच्या मागे इन्स्ट्रुमेंट पॅनलवर सर्व प्रकारचे गेजेस बसवले असतात, त्याला आपण डॅशबोर्ड असे म्हणतो। ड्रायव्हरला सर्व प्रकारची माहिती तात्काळ समजण्यासाठी या ठिकाणी बरेच मीटर, गेजेस व असे काही वॉर्निंग लॅम्पची रचना केलेली असते। स्पीडोमीटर वाहनाचा वेग दर्शविणारे मीटर म्हणजेच स्पीडोमीटर होय। यामध्ये वाहनाचा प्रति तास वेग हा दर्शविला जातो व ड्रायव्हरला किती गाडी ही स्पीडमध्ये चालली आहे ही या ठिकाणी समजले जाते। ओडोमीटर स्पीडोमीटरमध्येच ओडोमीटर बसवलेले असून ते वाहनाचे एकूण कापलेले अंतर किलोमीटरमध्ये दर्शवितात। नवीन गाडीमध्ये आपण शून्यापासून सुरुवात करू शकतो व गेलेल्या अंतर कापल्यानंतर परत आपण शून्य करू शकतो, याची सुद्धा रचना केलेली आहे। टेकोमीटर इंजिनचा वेग मोजण्यासाठी टेकोमीटरचा वापर होतो व हे RPM मध्ये मोजल्या जाते। व्होल्टमीटर अल्टरनेटरकडून किती व्होल्टेज मिळते आहे अथवा बॅटरीचे व्होल्टेज किती आहे हे या मीटरकडून समजते व याची रचना सुद्धा ही डॅशबोर्डमध्ये केलेली आहे। ऑइल प्रेशर गेज ऑइल पंपकडून इंजिनच्या फिरणाऱ्या भागांना किती दाबाने ऑइलचा पुरवठा होतो हे या मीटरमध्ये समजते व याचा उपयोग ड्रायव्हरसाठी महत्त्वाचा आहे। फ्युएल गेज फ्युएल टँकमध्ये किती इंधन आहे हे या गेजद्वारे समजले जाते व आवश्यकतेनुसार आपल्याला वेळोवेळी इंधनाचा साठा करता येतो। वॉटर टेम्परेचर गेज वॉटर कूलंटचे तापमान समजते। यात हिरवा म्हणजे नॉर्मल होय तर लाल म्हणजे इंजन ओव्हरहीट होय। इंजनचे नॉर्मल टेम्परेचर हे रंगाने अथवा आकड्याने दर्शविले जाते। बऱ्याचदा इंजन हे ओव्हरहीट होते तर ओव्हरहीट ही इंजन झालेले थंड करण्याकरता या वॉर्निंग लॅम्पद्वारे आपल्याला निदर्शनास येते। ऑइल प्रेशर वॉर्निंग लॅम्प जेव्हा ऑइलचा दाब कमी होतो किंवा लेवल कमी असते अशा वेळी हा लाईट लागून बजर वाजते व ड्रायव्हरला लगेच लक्षात येईल की आपल्या इंजिनमधलं ऑइलचं हे दाब हा कमी झाला आहे किंवा ऑइलची लेवल कमी झाली आहे। हाय बीम इंडिकेटर वाहनाचे मुख्य लॅम्प हे सुरू असतात तेव्हा हा गेज दर्शवितो। यात अप्पर व डिप्पर हे देखील समजते। गरजेनुसार अप्पर किंवा गरजेनुसार डिप्पर लाईटचा आपण वापर करू शकतो व कोणता लाईट चालू आहे हे लगेच ड्रायव्हरच्या लक्षात येईल। टर्न सिग्नल इंडिकेटर जेव्हा वाहनाला उजवीकडे अथवा डावीकडे जायचे असते तेव्हा समोरील व मागील वाहनांना समजण्यासाठी या इंडिकेटरद्वारे दिवा सुरू करून बझरद्वारे संदेश दिला जातो। पार्किंग लाईट इंडिकेटर वाहन एकाच ठिकाणी थांबले असल्यास सर्वांना सूचित करण्यासाठी या इंडिकेटरचा वापर होतो। ॲमीटर गेज सर्किटला किती किमतीचा प्रवाह मिळतो हे दर्शविते। हे नेहमी सिरीजमध्ये जोडतात। तो 0 ते 40 एम्पियर पर्यंत दर्शवितो। फ्युएल वॉर्निंग लॅम्प टाकीतले इंधन रिझर्व्हरला लागल्यास हा लॅम्प दर्शवितो व हा डॅशबोर्डला ब्लिंक करतोय। डोअर इंडिकेटर लॅम्प जेव्हा वाहनाचे दरवाजे अथवा बोनेट डिकीचे दार हे पूर्ण बंद नसते तेव्हा हा लॅम्प लागतो व ड्रायव्हरच्या लक्षात येईल की कुठल्या बाजूचे दार किंवा बोनेट हे उघडे आहे। AC इंडिकेटर एअर कंडिशन सुरू आहे किंवा नाही तसेच ते मिनिमम अथवा हाय आहे हे दर्शविले जाते। एअर कॅबिन इन अथवा आउट कॅबिनमध्ये येणारी हवा ही कॅबिनमधली अथवा कॅबिनच्या बाहेरील म्हणजेच नैसर्गिक हवा येणार आहे हे दर्शविते। हीटर AC इंडिकेटरचा विरुद्ध हीटर इंडिकेटर असून गरम हवा ही कॅबिनमध्ये पुरविते, थंडीत याचा वापर जास्त होतो। रिव्हर्स लॅम्प रिव्हर्स गिअर टाकला असता हा लॅम्प लागतो व गाडी ही मागे येत आहे हे या लॅम्पद्वारे निदर्शनास येते। रिव्हर्स कॅमेरा वाहनाच्या मागील संपूर्ण पिक्चर दिसते व गाडी मागे घेत असताना गाडी कुठल्या भागाला लागायच्या आधी सेन्सर आवाज करतोय।
हॉर्न स्टेअरिंगमध्ये स्विच असून ते दाबला असता हॉर्न वाजतो व हॉर्नचा वापर आवश्यकता असल्यास करावा. सीट बेल्ट लॅम्प ड्रायव्हरने सीट बेल्टचा वापर करावा म्हणून हा लॅम्प दिलेला आहे. वापर न केल्यास हा लॅम्प ब्लिंक होतो. एअरबॅग लॅम्प स्टेअरिंग व्हील डॅशबोर्ड रूफमध्ये या बसविलेल्या असून अपघात घडल्यास या बॅग हवा भरली जाऊन ड्रायव्हरचे तोंड व छातीचे संरक्षण होते. यामध्ये बऱ्याच गाड्यांना पॅराशूट पण दिलेले आहेत. डॅशबोर्डमध्ये विविध प्रकारचे वॉर्निंग लॅम्प असून गाडीमधील दोष व सुरक्षितता याचा वापर करावा याचे संकेत देण्याकरता वॉर्निंग लॅम्पची गरज आहे. डॅशबोर्डमधील वॉर्निंग लॅम्प ड्रायव्हरला सूचना देतात की तुमची गाडी बिघडणार आहे किंवा तुमच्या गाडीमध्ये काहीतरी दोष होत आहे, तो तुम्ही तात्काळ याचा वर उपाययोजना करावी व हा दोष दूर करावा याकरता हे वॉर्निंग लॅम्प दिलेला आहे व प्रत्येकाने हे वॉर्निंग लॅम्प समजून घ्यावे व अभ्यास करावा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.